नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेट्स लर्न चला शिकूया या आपल्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता चौथी भाग 1 आपल्या भोवतालचे अद्भुत जग या सामाजिक शास्त्राच्या घटकामधील आपण धडा 3 ग्रह व तारे याबद्दल मागील व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा केली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपले हरित सहचर याविषयी अभ्यास करणार आहोत. आता तुम्ही म्हणाल हे हरित सहचर म्हणजे कोण? तर हे हरित सहचर म्हणजे आपल्या वनस्पती आहेत. तर चला सुरू करूया आपले हरित सहचर. पुढे तुम्हाला मी काही प्रश्न विचारणार आहे. हे जे प्रश्न आहेत ते आहेत कोडी स्वरूप. तर आपलं पहिलं कोड आहे की आपला पहिला प्रश्न आहे, मी उंच वाढते. यामध्ये हा जो प्रश्न सोडवायचा आहे त्यामध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे, तर ही जी वनस्पती आहे ती वृक्ष आहे, झुडूप आहे, रोपटे आहे की वेल आहे, याचं वर्णन आपल्याला करायचे व आपल्याला ती ओळखायची आहे. तर बघूया, मी उंच वाढत नाही, माझे खोड टणक असते, त्यावर काय असतात, काटे असतात, मला फुलांचा राजा म्हणतात. तर आपल्या सर्वांना माहितच आहे फुलांचा राजा कोण आहे. अगदी बरोबर, फुलांचा राजा आहे गुलाब. तर गुलाबाचं झाड हा आहे फुलांचा राजा आणि हे एका झुडूप या प्रकारात मोडतं. तर हा वनस्पतीचा झुडूप हा प्रकार आहे. यानंतर पुढचा बघूया प्रश्न, मी एक पालेभाजी आहे, माझ्या पानाची चव आंबट असते, मी उंच वाढत नाही, माझे खोड हिरवे आणि मऊ असते. विद्यार्थी मित्रांनो, सांगा पाहू याचं उत्तर काय असेल. बरोबर, अगदी बरोबर, याचं उत्तर आहे आंबट चुका. आंबट चुका ही जी भाजी आहे ती चवीला देखील आंबट असते नावाप्रमाणेच आणि ही वनस्पतीचा 4 रोपटे या प्रकारात मोडते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, माझे खोड नाजूक, त्यामुळे मला आधार लागतो, मला हिरव्या रंगाची फळे येतात, माझ्या फळांची चव कडू असते. अरे बापरे, आता सर्वांचं तोंड कडू झालं असेल, बरोबर की नाही. याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर नक्कीच तुम्हाला सर्वांना माहित आहे. बरोबर, याचं उत्तर आहे कारले. कारले हे फळ कडू चवीला कडू असते आणि या वेलीत हे जे आहे झाड ते वृक्ष वनस्पतींच्या वेली या प्रकारात येतं. यानंतर पुढचा बघूया प्रश्न, मी उंच वाढतो, माझे खोड टणक असते, मला पारंब्या असतात आणि मला लाल लाल छोटी फळे येतात. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर काय आहे, सांगा बरं. अगदी बरोबर, याचं उत्तर आहे वडाचं झाड आणि हा झाडांचा प्रकार वनस्पतींच्या वृक्ष या प्रकारामध्ये येतो आणि याच वृक्षाला लाल लाल फळे आणि पारंब्या येत असतात, हे तुम्हाला माहित आहे. चला, आपण यानंतर काय करणार आहोत, तर वनस्पतींचं जीवनचक्र बघणार आहोत. म्हणजे वनस्पती कशा तयार होतात हे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा बरं, काय होतं, तर कळीचं रूपांतर फुलामध्ये होतं, फुलांपासून फळे तयार होतात, फळामध्ये एक किंवा जास्त बिया असतात, बी जमिनीत रुजते, त्याला कोंब व मुळे फुटून त्यातून छोटी रोपं वाढते, छोटी रोपं येतात, रोपांची वाढ होऊन झाड तयार होतं. बघा बरं, या ठिकाणी आपण पाहतोय की इथं जे फुल आहे, म्हणजे झाडांना काय येतात, फुले येतात, या फुलांपासून फळे तयार होतात आणि या फळांमध्ये एक किंवा अनेक बिया असतात आणि या बिया रुजवल्या की त्यापासून रोप तयार होतं आणि या रोपाचंच परत काय, तर झाड तयार होतं. अशाच प्रकारे हे जे काही सायकल आहे किंवा हे चक्र चालू राहत असतं. आता हे चक्र चालू होत असताना जसं माणसात फरक असतो तसंच झाडांमध्येही फरक असतो. तर यातली जी काही झाड आहेत, तर यांच्या 3 प्रकारात विभागणी केली जाते. आता हा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये आपण स्वयंपोषी, परपोषी व कीटभक्षी वनस्पती म्हणजे काय हे पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा बघूया, स्वयंपोषी वनस्पती. स्वतःचे अन्न स्वतः तयार करणाऱ्या वनस्पतींना स्वयंपोषी वनस्पती असे म्हणतात. म्हणजे काय, तर ज्या वनस्पती अन्नासाठी इतर कोणावरही अवलंबून नसतात, त्या स्वतःचं अन्न काय करतात, स्वतःच तयार करतात, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, तर स्वयंपोषी वनस्पती असं म्हटलं जातं. पुढील चित्रामध्ये तुम्हाला अनेक स्वयंपोषी वनस्पती दिसत आहेत. यामध्ये ऍपल ट्री म्हणजे सफरचंद, ऑरेंज ट्री संत्र्याचं झाड, लेमन ट्री लिंबाचं झाड, मँगो ट्री आंब्याचं झाड, आवोकाडो ट्री, परत फिग म्हणजे अंजीरचं झाड, कोकोनट ट्री नारळाचं झाड, पॉमोग्रेनेट ट्री डाळिंबाचं झाड, बनाना ट्री केळ्याचं झाड,
डेट प्लांट किंवा डेट प्लाम, तर हे काय झालं, खजुराचं झाड. अशा प्रकारे हे ज्या काही वनस्पती आहेत त्या स्वयंपोषी वनस्पती आहेत. त्या काय करतात, ह्या हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न काय करतात, स्वतः तयार करत असतात. चला पाहूया परपोषी वनस्पती. बघा या ठिकाणी एक असं दाखवलं आहे की एक अमरवेल नावाची जी परपोषी वनस्पती आहे ती स्वतःबद्दल थोडी माहिती सांगत आहेत. बघा, मी अमरवेल मोठ्या वृक्षाच्या आधाराने वाढते आणि त्यांनी तयार केलेल्या अन्नातील थोडे अन्न शोषून घेते. मला परपोषी म्हणतात. चला तर मग याची व्याख्या पाहूया. ज्या वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करत नाहीत व अन्नासाठी दुसऱ्या वनस्पतीवर अवलंबून असतात त्यांना परपोषी वनस्पती असे म्हणतात. याचं उदाहरण आहे बांडगुळ व अमरवेल. अमरवेल आणि बांडगुळ या ज्या वनस्पती आहेत त्या परपोषी वनस्पती आहेत. आता आपण स्वयंपोषी, परपोषी हा जे काही मुद्दे आहेत ते अभ्यासले, त्याची उदाहरणे पाहिली. आता यानंतर आपण कीटभक्षी वनस्पती म्हणजे काय हे अभ्यासणार आहोत. तर या वनस्पती ज्या आहेत त्या स्वतःचं अन्न स्वतः देखील तयार करत नाहीत किंवा अन्नासाठी त्या दुसऱ्या वनस्पतींवर देखील अवलंबून नसतात. तर या अन्न म्हणून कीटक खातात, म्हणून यांना काय म्हणतात, कीटभक्षी वनस्पती असे म्हणतात. यामध्ये तुम्हाला चित्रामध्ये दोन वनस्पती दिसत असतील. यामध्ये दवबिंदू, यालाच आपण ड्रॉसेरा देखील म्हणतो, तसंच घटपर्णी असं या वनस्पती आहेत. आता हिला घटपर्णी का म्हणतात हे तुम्हाला तिच्या आकारावरून समजून येतच असेल. यानंतर आणखी काही ज्या वनस्पती आहेत त्या आपण उदाहरण दाखल घेऊ, कारण याचा उपयोग तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये किंवा तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असाल तर त्या ठिकाणी होईल. यामध्ये वेन्युअस फ्लाय ट्रॅप, पर्पल पिक्चर प्लांट, कोब्रा लिली, मंकी कॅप, बटर रोवर्ट, आलिस सँड्यू. आता बघा बरं, ती दवबिंदू किंवा ड्रॉसेराला दुसरं नाव काय आहे तर ॲलिस सँड्यू हे देखील या दवबिंदू किंवा ड्रॉसेरा या कीटभक्षी वनस्पतीचं नाव आहे. चला यानंतर आपण थोडासा विचार करायला हवा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा विचार करा बरं, ह्या ज्या परपोषी वनस्पती आहेत त्या ज्या वनस्पतींवर वाढतात त्यांना त्यांचा काही त्रास होत असेल का, तर नक्कीच या वनस्पतींचा त्या वनस्पतींना त्रास होतो. या अमरवेल मुख्यत्वे सोयाबीन, मूग, उडीद, जवस, कपाशी, हरभरा, कांदा यासारख्या वनस्पतींवर उगवते किंवा यांच्या अन्नावरच ती जगत असते. मग काय होतं, जर हिचं प्रमाण वाढलं किंवा हिचा प्रादुर्भाव जास्त झाला तर ती काय करते, या वनस्पतींनी जे अन्न तयार केलं आहे ते मोठ्या प्रमाणावर शोषून घेते. त्यामुळे ही जी मूळ वनस्पती आहे, स्वयंपोषी वनस्पती आहे, तिला पोषक घटकांचा अभाव होतो. त्यामुळे काय होतं, तर ही पिके मरू शकतात, त्यांची वाढ खुंटू शकते, तसंच उत्पादनात घट होऊ शकते, त्यांना जास्त फळ येणार नाहीत किंवा त्यांचं उत्पादन घटू शकतं. त्यांचा जीवनक्रम देखील काय होऊ शकतो, बिघडू शकतो. त्यामुळे अमरवेल सारख्या वनस्पती किंवा परपोषी वनस्पती या म्हणजे स्वयंपोषी वनस्पतींसाठी उपद्रवी ठरू शकतात किंवा हानिकारक ठरू शकतात. बर, यानंतर आपल्याला तुम्हाला माहित असलेल्या स्वयंपोषी वनस्पती लिहायच्या आहेत किंवा त्याची माहिती तुम्हाला मिळवायची आहे. या ठिकाणी मी मला माहित असणाऱ्या स्वयंपोषी वनस्पतींची नोंद केली आहे. यामध्ये आंबा, चिंच, सफरचंद, सोयाबीन, मूग, उडीद, कपाशी, हरभरा, कांदा, मिरची, जवस, कमळ, जास्वंद इत्यादी वनस्पती आहेत. तसेच मगाशी आपण हे जे काही वृक्ष पाहिले, सफरचंद, संत्री, लिंबू वगैरे, ते त्या देखील काय आहेत तर स्वयंपोषी वनस्पती आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण वनस्पती आपल्यासाठी किती महत्वपूर्ण आहेत हे या रश्मीच्या घरावरून पाहणार आहोत. या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. यामध्ये रश्मीच्या घरात असलेल्या लाकडी वस्तूंची नोंद करून त्या कोणत्या भागापासून बनल्या आहेत ते नोंदवायचं आहे. तर या ठिकाणी पहिली टोपली दिसत आहे. तर ही टोपली कळक या वनस्पतीच्या खोडापासून बनलेली आहे. तसेच पोळपाट, खुर्ची, पोळपाट हे साग, बांबूळ यासारख्या वनस्पतींच्या खोड फांद्यांपासून तयार होतं. तसंच खुर्ची ही सुद्धा साग, बाबूळ, आंबा, शिसम यासारख्या कडक किंवा टणक वस्तूंच्या किंवा लवकर खराब न होणाऱ्या झाडांच्या बुंद्यापासून खोडापासून किंवा फांद्यांपासून बनतं. कपाट कपाट देखील साग, आंबा, शिसम यासारख्या वनस्पतींच्या खोड किंवा फांद्यांपासून बनतं. परात साग, आंबा, शिसम यासारख्या वनस्पतींच्या खोड फांद्यापासूनच. लाटणे हे पण साग, आंबा, शिसम, बाबूळ हे जे काही टणक लाकडं आहेत त्यांच्या लाकडांपासून बनत असतात.
चला पुढील मुद्दा बघूया. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये काय करायचे तुम्हाला, झाडे आपल्याला खूप मदत करतात बरोबर. मग आता ही झाडे जर आपल्याला मदत करत असतात तर तसंच आपण ही झाडांना काहीतरी मदत केली पाहिजे. मग ती मदत तुम्ही कशी कराल किंवा त्यासाठी तुम्ही काय करणार आहात याचं तुम्ही मुद्दे काढा किंवा तुम्ही कशी मदत करणार आहेत ते तुम्ही एक कमेंट मध्ये मला सांगायचं आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करायचं आहे की तुम्ही कशी मदत करणार आहात. चला पुढचा मुद्दा बघूया. आता इथं काय करायचंय, रिकामी जागा पूर्ण करायची. आता बघा बरं, या रिकाम्या जागेमध्ये काय आहे, तर मूळ, टिंबटिंब, टिंबटिंब, टिंबटिंब आणि खोड हे झाडांचे अवयव आहेत. मुळे टिंबटिंब व टिंबटिंब शोषून घेतात. पाने टिंबटिंब, टिंबटिंब आणि हवा वापरून अन्न तयार करतात. काही झाडांना टिंबटिंब येतात. टिंबटिंब पासून फळे तयार होतात. फळातील टिंबटिंब मधून नवीन टिंबटिंब तयार होते. चला आता या गाळलेल्या जागा भरू. मूळ, पाने, फुले, फळे आणि खोड हे झाडांचे अवयव आहेत. मुळे खनिज व पाणी शोषून घेतात. पाने सूर्यप्रकाश आणि हवा वापरून अन्न तयार करतात. काही झाडांना फुले येतात. यापासून फळे तयार होतात. फळातील बियामधून नवीन झाडे तयार होतात. बरोबर आहे का? चला मग आता या ठिकाणी वनस्पतींचा उलटा सुलटा क्रम दिला आहे. मी या ठिकाणी तो काय केलेला आहे, सरळ करून तुम्हाला दाखवला आहे. तर पहिला काय येणार आहे, तर आपण बी रुजवतो. बी रुजवल्यानंतर त्यानंतर त्याचं काय तयार होतं, तर रोपटं तयार होतं. आणि या रोपट्याचं काय मला काय येतात, तर फुलं येतात. काय येतात? फुलं येतात. आणि या फुलांचं काय तयार होतं, तर फळामध्ये रूपांतर होतं. आणि ह्या फळांचं परत काय होतं, तर बी येतात आणि या बियांचं परत रोपापासून फुलं आणि फुलापासून फळ. मग हे यांचं असं जीवनचक्र चालूच राहतं. चला पुढचा मुद्दा बघूया. तर आपण यामध्ये समजून घ्यायचं आहे. बघा, आपल्याला परिसरामध्ये वेगवेगळ्या वनस्पती दिसतात. वेगवेगळ्या प्रकार असतात त्यांचे. काही झुडपे असतात, काही रोपे असतात, काही वेली असतात, तर काही वृक्ष असतात. तसंच त्यांचा आकार, प्रकार, रंग, पोत, कडा यामध्ये पण काय होतं, आपल्याला विविधता दिसून येतात. त्यांना विविध रंगाची फुले देखील येतात. तसंच विविध रंगाची चवीची फळे देखील येतात. तसं त्यांचा आकार, गंध सुद्धा वेगळा असतो. काही फुलांना 5 पाकळ्या असतात, तर काही फुलांना असंख्य पाकळ्या देखील असतात. यामध्ये असंख्य पाकळ्या असणारी फुलं म्हणजे मोगरा, गुलाब, सूर्यफुले यासारखी जी काही फुलं आहेत त्यांना असंख्य पाकळ्या असतात. तर जास्वंद, सदाफुली किंवा चाफा यासारख्या फुलांना 5 पाकळ्या असतात किंवा काही फुलांना 6 पाकळ्या देखील असतात. चला आपण यासाठी काही फुलं पाहूया. काही बघा, इथं कमळ, या फुलाला असंख्य पाकळ्या आहेत. तसेच गुलाबालाही असंख्य पाकळ्या आहेत. झेंडूला असंख्य पाकळ्या आहेत. सूर्यफुलाला असंख्य पाकळ्या आहेत. इथं ऑर्किड या फुलाला आपल्याला 4च पाकळ्या दिसून येत आहेत. तसेच बघा डेलिया, तर या ज्या फुलाला इथं बघा बरं, खूप किती असंख्य पाकळ्या आहेत. तसंच इथं आपल्याला जास्मिन म्हणजे मोगऱ्याला आपल्याला असंख्य पाकळ्या दिसत आहेत. आणि या ठिकाणी आपल्याला जो साधा चाफा दिसत आहे, त्या चाफ्याला काय 5च पाकळ्या दिसत आहेत. बघा 1, 2, 3, 4, 5. यानंतर जरबेरा, यालाही असंख्य पाकळ्या आहेत. आता इथं हिबिस्कस म्हणजे जास्वंद, याला आपल्याला 5च पाकळ्या दिसत आहेत. इथं डॅफोडिल नावाचं पण फुल आहे, ह्याला पण आपल्याला 5च पाकळ्या दिसत आहेत. आणि मध्ये एक त्याचा काही तुरा आल्यासारखा वाटतोय. यानंतर टायगर लिली, या झाडाच्या प्रत्येक फुलाला 1, 2, 3, 4, 5, 6 पाकळ्या असतात. बघा बरं, या ठिकाणी अँथेरियम नावाचं जे फुल आहे त्याला तर एकच पाकळी आपल्याला दिसत आहे. बरोबर की नाही? कार्नेशन नावाचं फुल आहे, यालाही आपल्याला भरपूर पाकळ्या दिसत आहेत. बोगनवेल, त्याला पण भरपूर पाकळ्या दिसत आहेत. म्हणजे वनस्पतींच्या अवयवामध्ये काय असते, तर आपल्याला विविधता दिसून येते. आता तुम्हाला काय करायचंय, एक उपक्रम आहे, हे तुम्ही करून पाहायचंय. यामध्ये तुम्हाला काय करायचंय, तुमच्या परिसरातील विविध फुले, विविध प्रकारची पाने व फुले जमा करायची आणि त्यांच्या चित्रांचा काय करायचंय, संग्रह तयार करायचा आहे. आणि तुम्ही तुम्हाला कोणतं वेगळ्या प्रकारचं फुल म्हणजे
तुमच्या परिसरात दिसलं त्याचं तुम्ही मला कमेंट करायची आहे. कमेंट करून सांगायचं आहे की कोणत्या प्रकारचं वेगळं फुल आणि वेगळं पान किंवा वेगळं झाड तुम्हाला तुमच्या परिसरात दिसलं. चला पुढचा मुद्दा बघूया. आता या ठिकाणी आपण पाहिलं मगाशी की वनस्पतीच्या अवयवांमध्ये विविधता आढळून येते. तसंच मग त्यावरून त्याची जी पानं असतात तर त्या पानांचे पण 2 प्रकार पडतात. त्यामध्ये पहिलं पान आहे साधं पान आणि दुसरं आहे संयुक्त पान. आता साधं पान म्हणजे काय? तर यामध्ये देठावर केवळ एकच पान असतं. एक त्या उदाहरणार्थ आंबा, लिंबू, जास्वंद, वड, पिंपळ. तसंच संयुक्त पान. आता संयुक्त पानामध्ये काय होतं तर देठावर अनेक लहान लहान पानं असतात. एकदम छोटी छोटी पानं येतात. एकाच देठाला अनेक पानं असतात. उदाहरणार्थ चिंच, गुलमोहर, नारळा, शेवगा, कडुनिंब, लाजाळू इत्यादी झाडे. आता पुढे एक चार्ट आहे. परिसरात आपल्या म्हणजे मला जी काही सापडली किंवा मला जी माहिती आहे त्यांचं मी चित्र गोळा केले की आजूबाजूला जी परिसरात असतात ते तुम्हाला मी दाखवत आहे. तर पहिलं आहे लिंबाचं पान. यामध्ये हे पान साधं असतं आणि कसं असतं तर ह्याचं पोत किंवा स्ट्रक्चर हे मऊ असतं. नंतर बेलाचं पान. आता हे बेलाचे पान जे असतं तर एका देठाला 3 पानं येतात. म्हणजे काय झालं तर एकपेक्षा जास्त पान आहेत. त्यामुळे कोणतं पान झालं संयुक्त पान झालं आणि त्याचं पोत कसं आहे मऊ आहे. यानंतर आहे पारिजातकाचं झाड. आता हे पारिजातकाचं झाड साधं पान आहे. एका देठाला एकच पान येतं. पण हे कसं असतं स्ट्रक्चर ह्याचा खरखरीत असतो. चला पुढे बघूया. यानंतर जास्वंद. जास्वंदाचं पान पण साध्या प्रकारात येतं आणि त्याचं पोत कसं असतं तर मऊ असतो. आता गुलमोहर. गुलमोहराची जी पानं असतात ती कशी असतात संयुक्त असतात आणि त्याचा पोत असतो मऊ. सागवान. आता या सागाचं जे झाड असतं ते साध्या प्रकारचं असतं आणि पानं कशी असतात जरा खरखरीत असतात. चला पुढचा मुद्दा बघूया. आता यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला एक पिंपळाचं पान घ्यायचं आहे आणि ते 15 ते 20 दिवस पाण्यात बुडवून ठेवायचं आहे आणि त्याचं पाणी जे पाणी आहे ना त्या भांड्यातलं ते 2-3 दिवसातून बदलत राहायचंय 15 ते 20 दिवस आणि 20 दिवसानंतर ते हलकं धुवून घ्यायचंय तर त्या पाण्याला तुम्हाला जाळ्या सुटलेल्या दिसतील आणि या पानाचा तुम्ही बुकमार्क म्हणून उपयोग करू शकता. आता बुकमार्क म्हणजे काय तर आपण ज्यावेळेस एखादं पुस्तक गोष्टीचं पुस्तक वाचू किंवा अभ्यासाचं पुस्तक वाचू त्यावेळेस आपल्याला कधी कधी समजत नाही आपण कुठं आलो. मग ते समजण्यासाठी आपण एखादी खूण करतो किंवा पान दुमडतो त्याऐवजी आपण हे पिंपळाचं पान तिथं बुकमार्क म्हणजे आठवण करून आठवणीचे चिन्ह म्हणून आपण आठवण करून देणारं चिन्ह म्हणून वापरू शकतो. चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच बघूया. उर्वरित भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर कुणाला काही अडचण असेल नवीन अजून कोणत्या एखाद्या नवीन भागावर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तुम्हाला एखादी जास्त माहिती असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. नेक्स्ट व्हिडिओ पर्यंत सर्वांना टाटा, गुड बाय, टेक केअर.